दाभेकरांना आधी काँग्रेसची उमेदवारी दाब्यातून दिली होती, पण पुन्हा एकदा काँग्रेसचीच उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटतोय का? 100% प्रश्नच नाही. संशय आहे का? आणणारच आहे. संशय आहे का? 100%. आज पश्चिम नागपूर दाभा परिसरातून प्रभाग क्रमांक 12चे जे उमेदवार आहे काँग्रेस पक्षाचे देशभ्रतारजी हे आपल्यासोबत या ठिकाणी दाभातून आता पूर्ण दाभ्याच्या नागरिकांसोबत आज अर्ज दाखल करण्याकरिता रवाना होणार आहे. दाभ्यातून अक्षरशः म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक देखील उपस्थित आहे. आज तुम्ही अर्ज दाखल करणार आहात, काय सांगणार आहात? मी सुकेशनी शरदराव देशप्रतार, मी काँग्रेस पक्षाची उमेदवार. काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला या पक्षाचं तिकीट घोषित केलं. यात मी दाभ्याचे नागरिक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. काय वाटते एकंदरीत? हो, मी 100% निवडून येईल याची शाश्वती देते. आमच्या सगळ्या महिलांचा चांगला पाठिंबा आहे. सगळ्या महिलांचा आमचा पाठिंबा आहे. आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहू. काँग्रेसचे काही पदाधिकारी देखील या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे. या आधी काँग्रेसचेच नगरसेविका होती, आता पुन्हा काँग्रेस ते भाजपमध्ये सुद्धा गेले, पण पुन्हा आता काँग्रेसची महिला या ठिकाणी दिसून येत आहे. काय सांगणार आहात तुम्ही? काँग्रेस पक्षाने देश भरतार यांच्या कुटुंबातला एक दमदार असा उमेदवार दिलेला आहे आणि शरद भाऊ यांचा खूप मोठा दांडगा संपर्क आहे. गोरगरिबांचे कैवारी आहे, गरिबांच्या कार्यक्रमात धावून जातात. त्याचाच विचार करून काँग्रेस पक्षाने आमच्या सगळ्यावर विश्वास ठेवून आणि येथील मायबाप जनतेवर विश्वास ठेवून आणि येथील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सुकेशनी ताई 100% विजयी होतील, हा ठाम विश्वास आम्हाला सर्व नागरिकांना आहे. दाभेकरांना आधी काँग्रेसची उमेदवारी दाब्यातून दिली होती, पण पुन्हा एकदा काँग्रेसचीच उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटतोय का? 100% प्रश्नच नाही. संशय आहे का? आणणारच आहे. संशय आहे का? 100% विश्वास आहे. विकास भाऊचं नेतृत्व आणि विकास भाऊची अग्निपरीक्षा सर्वांसोबत जोडलेली आहे आणि विकास भाऊचा हा विश्वास ज्यांनी आमच्यावर टाकला, त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही, हे उपस्थित सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो. हिंद भारत डिजिटल करिता मी श्याम देशकर, नागपूर दाभा.